नमस्कार मित्रांनो, पाठ पुरावा चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे पुन्हा मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आपण शासकीय कार्यालयामध्ये माहिती अधिकार अर्ज दाखल केला, त्याच्यानंतर 30 दिवसामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नाही किंवा चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती मिळाली, म्हणून आपण काय केलं तर प्रथम अपील अर्ज दाखल करतो। आणि हा प्रथम अपील अर्ज दाखल केल्याच्या नंतर काही दिवसांनी आपल्याला नोटीस येते, आपल्याला माहिती अधिकार कायद्यातील प्रथम अपीलाच्या सुनावणी करण्यासाठी एक नोटीस इश्यू होते आणि तिथूनच सुरू होतो तो खरा खेळ। तर मित्रांनो, अशा प्रकारची नोटीस आल्याच्या नंतर बरेचसे जे नागरिक आहेत ते गडबडून जातात की ही नोटीस आल्याच्या नंतर काय करायचं, कशा प्रकारची आपली स्ट्रॅटेजी असली पाहिजे, काय नेमकी योजना आपण नियोजन लावलं पाहिजे आणि कशा प्रकारे त्या प्रथम अपीलाची सुनावणी आहे ती योग्यरित्या आपण पार पाडली पाहिजे। तर मित्रांनो, याच्याविषयी तपशीलवार चर्चा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका, तसेच बेल आयकॉन सुद्धा क्लिक करून ठेवा म्हणजे चॅनलवरती येणारे सर्व नवनवीन अपडेट्स तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पहिले बघायला मिळतील। तर मित्रांनो, या ठिकाणी माहिती अधिकार कायद्यानुसार जेव्हा प्रथम अपीलाची सुनावणीची नोटीस येते, ती नोटीस आपण कशा प्रकारे वाचली पाहिजे आणि त्या नोटीसमध्ये काय काय मुद्दे नमूद असतात आणि असायला पाहिजेत, अधिकाऱ्यांनी काय मुद्दे नमूद केलेले नाहीत, या सगळ्या तपशीलवार गोष्टी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। व्हिडिओ थोडीशी मोठी होईल, परंतु तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, त्याशिवाय तुम्हाला काही सुगावा लागणार नाही नेमकं काय प्रकार चालतोय। तर मित्रांनो, मागे मी 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, म्हणजे माहिती अधिकार अर्ज केला, त्याच्यानंतर मला उत्तर सुद्धा आलं, उत्तर पटलं नाही म्हणून मी प्रथम अपील अर्ज सुद्धा दाखल केलं आणि प्रथम अपील अर्जाच्या अनुषंगाने मला जी सुनावणीची नोटीस आली तीच नोटीस आज मी तुम्हाला दाखवणार आहे। म्हणजे संपूर्ण प्रकरण तुम्हाला डिटेल्समध्ये कळेल की स्टेप बाय स्टेप कशा प्रकारच्या या कारवाया होत असतात। तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर तुम्ही बघू शकता, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे, तसेच वरती जे आय बटन आहे त्याच्यामध्ये सुद्धा मागच्या व्हिडिओची लिंक मी दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। तर मित्रांनो, मागे स्क्रीनवरती तुम्हाला दिसते बघा, महाराष्ट्र शासन या ठिकाणी हे हेडलाईन त्यांनी वापरलेलं आहे। मित्रांनो, जेव्हा सुनावणीची नोटीस येते त्यावेळेला वरपासून खालपर्यंत, म्हणजे जी नोटीस आहे त्याच्या नोटीसचा वरचा टॉपचा भाग आहे तिथून खालपर्यंत सगळं तपशीलवार डिटेल्स तपासायचं आहे। त्याच्यामध्ये बघा, एक महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा लोगो नाही आहे, आता त्यांच्या विभागाचा लोगो नाही आहे, परत माहिती अधिकार कायद्याचा सुद्धा लोगो लावलेला नाही आहे, आणि सोबतच एक महत्त्वाचं म्हणजे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त म्हणजे 350वा शिवराज्याभिषेक दिनानिमित्त एक लोगो महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केला आहे आणि तो लोगो सर्व शासकीय पत्रव्यवहारांवरती कटाक्षाने लावण्याबाबत किंवा वापरण्याबाबत मार्गदर्शक सूचना शासन निर्णयांद्वारे दिलेल्या आहेत। तरी देखील या विभागाने हा जो काही लोगो आहे तो स्वतःहून प्रसिद्ध केलेला नाही किंवा या ठिकाणी हा इथं पत्रावरती लावलेला नाही। तर या संदर्भात सुद्धा या शासन निर्णया संदर्भात मी व्हिडिओ बनवलेली आहे, ती व्हिडिओ सुद्धा आय बटनमध्ये तुम्हाला बघता येईल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी देऊन टाकेल, ती व्हिडिओ तुम्ही बघू शकता। तर त्याच्यानंतर पहिलाच या ठिकाणी मी चूक इथं काढलेली आहे हेडलाईनमध्ये की अशा प्रकारचं हे त्यांचं असायला पाहिजे होतं। त्याच्यानंतर पुढं त्यांनी हे बघा पद्धतशीर या ठिकाणी त्यांनी विषय लिहिलेला आहे, संदर्भ लिहिलेला आहे, महाशय या ठिकाणी बघा, आपणास उपरोक्त विषयान्वये संदर्भाधीन अर्ज सदर अर्जावरील माननीय सहाय्यक धर्मादाय आयुक्त रत्नागिरी यांचे दिनांक रोजीच्या आदेशाने आपणास कळवण्यात येते की आपणास उपरोक्त अर्जावरील लेखी म्हणणे देण्याकामी दिनांक या ठिकाणी म्हणजे 2/12/2024 रोजी सकाळी या ठिकाणी किती 11 वाजता समक्ष या कार्यालयात उपस्थित राहावे, अशा प्रकारचे या ठिकाणी नोटीस मला दिलेली आहे। कधी बोलवले तर 2/12/2024 आणि या ठिकाणी हा पत्र कधीचं आहे 14/11/2024। तर या ठिकाणी सुनावणीला बोलवायच्या बाबतीत बऱ्याचशा अधिकाऱ्यांना अडचणी येतात की काय, तर सुनावणीची नोटीस ही कधी मिळते अर्जदारांना, सुनावणी होऊन गेल्याच्या नंतर, म्हणजे 2/12/2024ला सुनावणी असेल ना तर काही वेळेला 10 तारखेला 10/12लाच सुनावणीची नोटीस मिळते, जवळजवळ सुनावणी होऊन गेलेली असते। तेव्हा अशा वेळेला नेमकं काय करायचं आणि कोणता नियम आहे मित्रांनो, ही सुनावणीची नोटीस आहे ती आपल्याला 7 दिवस अगोदर आपल्या हातामध्ये मिळाली पाहिजे, अशी कायद्यामध्ये तरतूद आहे आणि असा शासन निर्णय सुद्धा आहे। त्या शासन निर्णयाची माहिती आपण थोडक्यात नंतर घेणार आहोत, परंतु स्टेप बाय स्टेप व्हिडिओमध्येच तुम्हाला आता सांगतोय की नेमकी कशा प्रकारच्या या चुका असतात त्या मला त्यांनी प्रॉपर दिलेल्या आहे। परंतु सुनावणीची नोटीस बऱ्याचशा नागरिकांच्या तक्रारी असतात की सर मला सुनावणीची नोटीस सुनावणी होऊन गेली आणि नंतर आता नोटीस आली, मी काय करू। तर त्यावेळेला त्यांनी अशा प्रकारचा हा शासन निर्णय घेऊन त्यांच्या तोंडावर जाऊन मारला पाहिजे अधिकाऱ्याच्या की बघा साहेब, ह्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की 7 दिवस आधी नोटीस मिळाली पाहिजे आणि मला नोटीस मिळेल कधी
बघा 10 दिवसानंतर सुनावणी होऊन झाल्याच्या नंतर मला नोटीस मिळाली, अशा प्रकारचाही आपण तिला आर्ग्युमेंट जाऊन केलं पाहिजे, कायदेशीर आर्ग्युमेंट आपलं असलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढे आपण बघूया, सदर दिवशी आपण या कार्यालयात उपस्थित न राहिल्यास सदर अर्जावर आपणास काहीही म्हणायचे नाही असे समजून पुढील कारवाई करण्यात येईल. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अशा प्रकारचा थोडक्यातला मजकूर लिहून त्यांनी ही नोटीस संपवलेली आहे. परंतु नोटीसमध्ये प्रामुख्याने कोणकोणत्या गोष्टींचा उल्लेख असायला पाहिजे या संदर्भात एक शासन निर्णय, अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय सुद्धा आहे आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित नियम दिलेले आहे की अर्जाला नोटीस कधी मिळाली पाहिजे, त्या सुनावणी दरम्यान अर्जदाराचे अधिकार काय आहेत हे देखील त्या आदेशामध्ये नमूद केलेलं आहे. तो आदेश आपण आता बघूया. तर मित्रांनो, या ठिकाणी मागे स्क्रीनवरती तुम्हाला दिसतोय बघा, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 19(1) अन्वये प्रथम अपिलीय अधिकारी यांच्याकडे प्राप्त होणारे सर्व अपिले विहित मुदतीमध्ये निकाली काढण्याबाबत हा अतिशय एक महत्त्वाचा शासन निर्णय आहे, जो सामान्य प्रशासन विभागाने प्रसिद्ध केला आहे महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 12 डिसेंबर 2007 रोजी. तर मित्रांनो, असं काही भाग नाही की हा हल्लीच झालेला आहे आणि अधिकाऱ्यांना हे माहिती नव्हतं, हे देखील चुकीचं आहे. 2007 साली हा शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे. आज देखील या शासन निर्णयाची, आता 2024 सुरू आहे, या शासन निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नाही. तर मित्रांनो, या शासन निर्णयामध्ये सांगितलेले बघा, सर्वसाधारण परिस्थितीत 30 दिवसात व अपवादात्मक परिस्थितीमध्ये 45 दिवसात प्रथम अपिलाच्या अर्जावरती निर्णय घेणे हे बंधनकारक आहे, आवश्यक आहे. या ठिकाणी बघा, पुढे आपण आता बघूया, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे बघा, माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत राज्य शासनाकडील विविध मंत्रालयीन विभागाकडे व त्याचे अधिपत्याखालील क्षेत्रीय प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांकडे दाखल होणारी प्रथम अपिले ही समन्यायिक म्हणजे क्विजी ज्युडिशियल स्वरूपाचे असून प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांनी त्या अनुषंगाने नैसर्गिक न्यायतत्वाचे पालन करणे कर्मप्राप्त ठरते. म्हणून प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांनी अर्जदारास त्याचे म्हणणे मांडण्याची संधी देऊन प्रकरण निकाली काढणे आवश्यक आहे. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं काय तर अर्जदाराला त्याची संधी मांडण्याची पूर्णपणे अधिकार आहे, ती संधी त्याला मिळाली पाहिजे, ती संधी त्याने अधिकाऱ्यांनी द्यायचीच आहे. तसेच हे प्रकरण, या प्रकरणामध्ये निर्णय घेताना नैसर्गिक न्यायतत्वाचे पालन करायचे. म्हणजेच काय तर याच्यामध्ये कागदपत्र काय, कागदी पुरावे काय, वस्तुस्थिती काय आहे, त्याच्या अनुषंगाने सगळी डिटेल्समध्ये या ठिकाणी माहिती घेऊन व्यवस्थित निर्णय द्यायचा आहे. तर पुढे तुम्ही बघू शकता, सगळ्यात महत्त्वाचा विषय काय तर या बघा, वरील पार्श्वभूमी लक्षात घेता सर्व मंत्रालयीन विभागातील तसेच सर्व त्याच्या अधिपत्याखाली असलेल्या विभागांनी त्यांच्याकडील प्रथम अपिलांवर निर्णय घेण्यापूर्वी संबंधितांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी, म्हणजे अर्जदाराला त्याचे म्हणणे मांडण्यासाठी सुनावणीपूर्वी किमान 7 दिवस अगोदर नोटीस मिळेल अशा पद्धतीने सुनावणी घेऊन. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जो मी तुम्हाला सांगत होतो तो म्हणजेच बघा, प्रथम अपिलाच्या सुनावणीची नोटीस ही 7 दिवस अगोदर मिळालीच पाहिजे अशी तरतूद ही शासन निर्णयामध्ये केलेली आहे. तर या ठिकाणी पुढे आपण बघूया, या ठिकाणी बघा, उचित समर्थनार्थ आवश्यक ते स्वयंस्पष्ट आदेश पारित करावेत. या ठिकाणी अपीलकर्त्यास नोटीस पाठवताना त्याची इच्छा असल्यास तो स्वतः किंवा त्याचा प्रतिनिधी सुनावणीस उपस्थित राहू शकेल किंवा सुनावणीस उपस्थित न राहण्याचा पर्याय स्वीकारू शकेल असा उल्लेख नोटीसीत करण्यात यावा व सदर नोटीस पोस्टाचा दाखला देऊन अंडर सर्टिफिकेट ऑफ पोस्टिंगने पाठवावी. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची बाब या ठिकाणी सांगितले, हे अर्जदाराचे अधिकार आहेत किंवा ज्याला सुनावणीची नोटीस मिळणार आहे त्याचे अधिकार आहेत. बरेचसे नागरिक काय म्हणतात की सर आता सुनावणीची नोटीस आली तर काय करू, मला सुचत नाही आहे. तर या ठिकाणी तुम्हाला जर भीती वाटत असेल, मुळात माहिती अधिकार कायद्यामध्ये माझा जर चॅनलचा पाठपुरावा तुम्ही करत असाल, माझ्या चॅनलवरती व्हिडिओ बघत असाल तर घाबरायचं कारणच नाही सुनावणीला. कोणी सबस्क्रायबर जो माझे रेग्युलर व्हिडिओ बघतोय तो अशा सुनावणीला जरा पण घाबरणार नाही आहे, कारण की तशी तयारी, तशा व्हिडिओ मी अपलोड केलेल्या सुद्धा आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी जर कोणाला त्यातूनच जर भीती वाटत असेल सुनावणीची, तर पहिली सुनावणी कसं करू, माझी तयारी झालेली नाही आहे, तर सुनावणीला उपस्थित न राहण्याचा पर्यायसुद्धा स्वीकारू शकतो आणि सुनावणीला उपस्थित राहिल्या नाही म्हणून त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. या ठिकाणी बघा, स्पष्टपणे शासन आदेशामध्ये म्हणलेलं आहे. तसेच त्याचा प्रतिनिधीसुद्धा तो पाठवू शकतो. त्याचा प्रतिनिधी पाठवण्यासाठी फक्त प्रतिनिधीकडे काय, त्याच्या आशयाचं पत्र द्यायला पाहिजे. म्हणजे काय, मी येऊ शकत नाही, माझी वैयक्तिक अडचण आहे, परंतु माझा प्रतिनिधी माझ्याकडनं सुनावणीसाठी येईल अशा आशयाचं पत्र त्याला देणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी सुद्धा एक मी फॉर्मॅट बनवला आहे, पत्रव्यवहार बनवला आहे, त्यासाठी एक व्हिडिओसुद्धा मी बनवलेली आहे, ती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोडसुद्धा केलेली आहे. मित्रांनो, अशा प्रकारचा हा अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय जो महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केला आहे, प्रथम अपिलाच्या सुनावणी कामी खूप महत्त्वाचा आहे. आता मित्रांनो, या ठिकाणी जो मी तुम्हाला शेवटचा मुद्दा जो वाचून दाखवला,
अशा प्रकारचा कोणता मुद्दा, आता मागाची जी माहिती अधिकार सुनावणीची नोटीस दाखवली तुम्हाला मी, त्याच्यामध्ये अशा प्रकारचा मुद्दा हा उल्लेखच केलेला नाही आहे. या ठिकाणी तुम्ही बघाल तर असा उल्लेख नोटिसीत करण्यात यावा. म्हणजे काय, तुम्ही न राहण्याचा पर्याय स्वीकारू शकता, तुम्ही तुमचा प्रतिनिधी पाठवू शकता, अशा प्रकारचा स्पष्ट उल्लेख नोटिसीमध्ये करायला हवा होता. परंतु अशा प्रकारचा कोणताही उल्लेख सदरच्या नोटीसमध्ये केलेला नाही आहे. शासन आदेश असताना ते शासन निर्णयाचं उल्लंघन हे अधिकारी करत असतात, परंतु याची त्यांना जाणीव आपण करून देणे खूप गरजेचं असतं. आणि म्हणूनच तुम्ही बघू शकता की नोटिसीचं ॲनालिसिस कशा प्रकारे करायचं आहे. मी पहिल्यापासून तुम्हाला दाखवलं होतं की वरपासून खालपर्यंत लोगो लावलेले आहेत की नाही, सही शिक्का मारलेला आहे की नाही, जे आवश्यक मुद्दे नमूद करावे लागतात ते नमूद केलेले आहेत की नाही, अशा प्रकारचा तपशीलवार आपण ॲनालिसिस करून संबंधित नोटिसीचं प्रत्युत्तर आपण तयार केलं पाहिजे. तर मित्रांनो, या ठिकाणी या अपिलाच्या अनुषंगाने मी एक खणखणीत प्रथम अपिलाच्या कामी म्हणणंसुद्धा तयार केलेलं आहे आणि या म्हणण्यावरती लवकरच मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोडसुद्धा करणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा व्हिडिओ मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.